फक्त या एका चुकीमुळे देवपूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच देव कधीच घरात वास करत नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवांचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे नियम प्रत्येकाने पाळायलाच हवेत. आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत. या एका चुकीमुळे देव घरात वास करत नाहीत. स्वामींनी सांगितलेले देवघराचे व देवपूजेचे महत्त्वाचे देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे 99% लोकांकडून ही चूक घडते आणि पूजेचे फळ मिळत नाही. आणि या एका चुकीमुळे देव कधीच घरात वास करत नाहीत. तर कोणते आहेत हे महत्त्वाचे नियम जे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. देवघर हे देवांचे घर आहे. मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे ना. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही. त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, बाहेर जाऊन कितीही देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. या माहितीमध्ये आपण देवघराचे महत्त्वाचे नियम पाहूयात. पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. नंबर 1, देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल किंवा केशरी रंग असावा. नंबर 2, देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना अंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं. नंबर 3, आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला अंघोळ घालावी. देवांना अंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता. ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण हे पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो, अंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे. नंबर 3, आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. नंबर 4, आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा करणेही कठीण असते आणि त्यांची पूजाही करणे कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्याला आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवायचा आहे आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी. प्रथम गणपतीला अंघोळ घालावी. प्रथम गणपतीला आसनस्थ करावे. प्रथम गणपतीला गंध लावावे. नंबर 5, देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते. नंदी हा महादेवांचा शिष्य आहे.
ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. नंबर 6. आपल्याला आपली कुलदेवी आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. नंबर 7. आपण देवाला जी फुले वाहतो, म्हणजे जे निर्माल्य बनते, ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेले फूल, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात आणि हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये. देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात. नंबर 8. देवांच्या मूर्तींचे तोंड किंवा फोटोंचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व उत्तर दिशेला असावेत. नंबर 9. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचे नसते. भस्म लावायचे असते. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. नंबर 10. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत पोहोचतो. नंबर 11. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा असावा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. नंबर 12. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळ घंटीनाद व्हायला हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटी नादा झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते. नंबर 13. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले. नंबर 14. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नंबर 15. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. नंबर 16. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. नंबर 17.
देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत. नंबर 18. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे. नंबर 19. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. नंबर 20. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआपच नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही यासाठी सूर्यप्रकाश घरांमध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. नंबर 21. देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी. लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये देवघरात ठेवावी. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. नंबर 22. आपलं पूजेचं सामानसुद्धा एखाद्या खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा. इकडे तिकडे पसरलेले नसावे. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता, सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे. नंबर 23. देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावीत. ती जोडलेली नसावीत. नंबर 24. काही घरांमध्ये अगदी कमीच जागा असते. इथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समई दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे. कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो. त्याच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जाते. नंबर 25. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत. कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. काही नियम पाळल्याने आपल्या घरात देवांचे वास्तव्य होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.